बांधवांच्या वतीनं सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। या ठिकाणी दैवड इथे आमरण उपोषण झालं, त्या उपोषणाला उपस्थित राहिलेला आणि उपोषण करता आपला दुसरा धान्यावाग तायप्पा गोरड सुरेश गोरड पोरग केवढाय बघा, तायप्पा जागेवर उभं राहते तिकडे समोर यायचं आहे। तरुण कार्यकर्ता आहे, तब्येत बघा त्याची कशी आहे। त्या कार्यकर्त्यानं दैवड या ठिकाणी उपोषण केलं। मित्रांनो, डॉक्टर म्हणून सांगतोय, जबाबदारीने बोलतोय, उपोषण करणं तेवढी सोपी गोष्ट नाही। उपोषण झाल्यानंतर बिचाऱ्याच्या पोटात जोरात दुखायला लागलं, 2-3 दिवस ऍडमिट होता। सोनोग्राफी केली, सोनोग्राफी तोच दिसला, त्याची वैयक्तिक माहिती इथं सांगणं बरं नाही। सिटी स्कॅन केला, सिटी स्कॅन मध्ये पण बराच दोष दिसला। अशी ह्या समाजासाठी स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेता आपल्या आयुष्याची राख रंगोळी करायला निघाली पोरं समाजात तयार झाली पाहिजेत। मी तयार या ठिकाणी विनंती करतो, सुरेश सरांना विनंती करतो, आपण आपलं मनोगत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करायचं आहे। तायप्पा पुढे या। सर्वांना जय मल्हार। बाळमामाच्या नावानं, बिलवाच्या नावानं महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व समाज बांधवाचं सकल धनगर समाजाच्या वतीने स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। तर इथं आलेल्या सर्व समाजांचं वारंवार आपण मोर्चे करतो, आंदोलन केले, पण वारंवार आपल्याला सरकार फसवतंय। आज 9वा दिवस आहे उपोषणाचा, तरी कुठलंही प्रशासन किंवा सरकारचा प्रतिनिधी इथं उपस्थित राहिलेला नाही। हे वारंवार आपल्याला सरकार फसवतंय। कशामुळे फसवतंय तर आपण गाफील राहिलोय। आपलं संघटन नाही, तर आपल्याला संघटन करून या सरकारच्या छताडावर नाचायचंय आणि आपल्याला आरक्षण मिळवायचंय। हे कुठं समाज बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे। किती दिवस दुसऱ्याच्या झेंड्याखाली उभं राहायचं, दुसऱ्यांचं ऐकायचं, किती दिवस हे चालणार? जर आपल्याला आरक्षण भेटलं तर सामान्य मधला मुलगा, सामान्य मुलाचा मुलगा, सामान्य माणसाचा मुलगा, समाज बांधवाचा मुलगा आपला IPS होऊ शकतो, डॉक्टर होऊ शकतो, प्रत्येक नोकरीमध्ये त्याचा सहभाग होऊ शकतो। रयत शिक्षण संस्थेच्या 242 जागा निघाल्या मित्रांनो, तुम्हाला सांगतो। त्या जागेमध्ये आपल्या धनगर समाजाची एकही जागा नाही। हे आपल्याला प्रत्येक वेळी सरकार फसवतोय। पण एल्गाव मेळाव्यातून एक सरकारला इशारा देतो, जर या उपोषण करताना तुम्ही लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला धनगर समाजाची ताकद काय असते ते दाखवून येणार। सातारा जिल्ह्यात आज पंतप्रधान, सातारा जिल्ह्यात पंतप्रधान येणार आहेत। कुणाला माहिती असेल किंवा नसेल माहिती, ठीक आहे, थांबतो मी इथून। जय मल्हार। मी का सरकारवर बोलतोय की सरकार एका बाजूला एका समाजाला वेगळं न्याय देते आणि एका बाजूला वेगळा धनगर समाजाला न्याय देते। तर सरकारने माझी विनंती आहे की एका ठिकाणी मंत्री असतील किंवा प्रशासन असेल सर्व तिथं उपस्थित राहिले, तर इथं मसवड परिसरात आमचे समाज बांधव उपस्थित राहिले, तिथं काय येऊ शकत नाही। तरी सरकारला जर हे आपण मोठ्या प्रमाणात आपला समाज एक ठेवला ना, तर आपण आरक्षण घेऊ शकतो। हे 100% खात्रीने मी सांगतो तुम्हाला। आणि समाजासाठी अशा अनेक सामाजिक असतील, राजकीय असतील, लोकांनी दान केलं, विविध मार्गाने मदत केलेली आहे। सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो, आलेल्या सर्वांचं। ठीक आहे, धन्यवाद। जय मल्हार।